संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। या मंगलमय प्रसंगी माझ्या समवेत या ठिकाणी स्थानापन्न पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल, आणि आपण सर्व धम्म उपासक आणि उपासिकांनो, धम्मदेशनेला सुरुवात करण्यापूर्वी मी पूजनीय भिक्खू संघाच्या वतीने तुम्हा सर्वांच्या प्रती अनंत मंगलकामना अर्पण करतो, आशीर्वाद वचन अर्पण करतो। विशेषतः ज्यांच्या निमंत्रणावरून, विनंतीवरून आम्ही आज आपल्यामध्ये इथे उपस्थित झालेले आहोत, असा हा ताकसांडे परिवार, ज्या परिवाराने आम्हाला फोन करून आजची तारीख निश्चित केली, की ज्यांच्यामुळे आजचा हा कार्यक्रम इथे मूर्त स्वरूपामध्ये आपण पाहत आहोत, पुण्य संपादित करीत आहोत। एक निमित्त आहे, विशेष निमित्त आहे। ताकसांडे परिवार, ज्यामध्ये उपासक गौतमजी ताकसांडे ज्यांच्या जन्मदिवसाचं निमित्त, आणि दुसरं एक निमित्त आहे रिटायरमेंटचं म्हणजे निवृत्ती। अशा दुहेरी योग साधून, म्हणजे जन्मदिवस आणि रिटायरमेंट, अशा दुहेरी योग साधून त्यांच्या मनाची जी सुप्त इच्छा होती, की ज्यांना आपण यूट्यूबला ऑनलाईन अनेक दिवसांपासून ऐकतो, पाहतो, ज्यांची देशना आपण आतापर्यंत ऐकत आलेले आहोत, त्यांना आपण बोलवायचं, निमंत्रित करायचं, आणि आपणच नाही तर आपले जे समाज बांधव आणि भगिनी आहे त्यांना सुद्धा हा धम्मलाभ घडवून आणायचा अशी सुप्त इच्छा होती। ते त्यांचं पुण्य होतं, आणि आज बघा या संपूर्ण ताकसांडे परिवाराचं पुण्य फलित झालं, की ज्यांच्यामुळं आज तुम्हाला सुद्धा हा एवढा मोठा धम्मलाभ, पुण्यलाभ घडवून आला। एका या पुण्यलाभासाठी एकदा साधुवादाने बघा परिवाराचा आपण सर्वांनी सन्मान करावा, स्वागत करावं, टाळ्या पण वाजवा, काही हरकत नाही। आज मारेगाव जिल्हा यवतमाळ या ठिकाणी आजचा आपला हा धम्मसंस्काराचा कार्यक्रम आपण संपन्न करीत आहोत। सुंदर असं हे बुद्ध विहार बघून आनंद झाला। भंतेजी आम्हाला म्हणजे विहार बघितल्या म्हटलं किती सुंदर नाव आहे म्हणजे विहाराचं। म्हणजे विहारामध्ये या कंपाऊंडमध्ये प्रवेश केल्याबरोबर अगोदर आमची नजर विहाराच्या नावाकडे गेली। भंतेजी म्हणाले की बघा किती सुंदर नाव आहे, ऐतिहासिक नाव आहे, धम्मराजी का बुद्ध विहार। आणि धम्मराजी का नाव पाहिल्याबरोबर, धम्मराजी का नाव अगदी वाचल्याबरोबर तो धम्मराजी का स्तूपाचा इतिहास बघा असं डोळ्यासमोर आला। किती ऐतिहासिक नाव आहे या विहाराचं। या मारेगाव नगरीमध्ये सुंदर असं बुद्ध विहार आहे, सुंदर अशी ही धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेतली बुद्ध मूर्ती आहे, सुंदर असे धम्मराजी का बुद्ध विहार आहे। तो सगळा इतिहास असा डोळ्यासमोर आला बघा। धम्मराजी का, ज्यांना इतिहासाचं ज्ञान असेल किंवा ज्यांनी इतिहास वाचला असेल, कदाचित ज्यांनी धम्मराजी का नाव ठेवलं
या बुद्ध विहाराचं, त्यांना सुद्धा कदाचित हा इतिहास माहित असेल की सम्राट अशोकाच्या काळामध्ये धम्मराजिका नावाचा एक स्तूप निर्माण झाला होता. ज्यांना इतिहास माहित आहे, एक इतिहास आहे की भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थिधातूंचे 8 समान भाग करण्यात आले होते आणि ज्यांना ज्यांना ह्या बुद्ध अस्थि प्राप्त झाल्या त्या सर्वांनी त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये जाऊन त्या पवित्र बुद्ध अस्थींवरती भव्य दिव्य स्तूपांची निर्मिती केली होती. आता काही काही लोकांना ते स्तूप कसे निर्माण करतात ते सुद्धा माहित नाही, तरी सांगतो. स्तूप जे निर्माण केले जातात असं अर्ध गोलाकृती आकाराचे, जसं दीक्षाभूमीचा स्तूप आहे, चैत्यभूमीचा अर्ध गोलाकृती स्तूप आहे, असं अर्ध गोलाकृती आकाराचे जे बांधकाम आहे त्या बांधकामाला बौद्ध संस्कृतीमध्ये स्तूप असं म्हणतात. तर या पृथ्वीवर पहिल्यांदाच भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थींवरती सर्वप्रथम 8 स्तूपांची निर्मिती झाली. ज्या ज्या लोकांना म्हणजे 8 भाग झाले होते, 8 स्तूपांची निर्मिती झाली. तर सुरुवातीला असा मोठा राऊंड केला जातो, तिथे विटांचं बांधकाम केलं जातं आणि विटांचं बांधकाम करत करत निमुळतं करत करत वरपर्यंत येतात. वरती 80% बांधकाम झाल्यानंतर वरचा जो स्पेस असतो बघा, तिथे अशी खोली तयार केली जाते आणि मग त्या खोलीमध्ये एका मातीच्या मडक्यात भगवान बुद्धांच्या अस्थी ठेवल्या जातात. त्यासोबत सोबत त्यावेळेस जे राजे होते किंवा ज्यांनी तो स्तूप निर्माण केला त्यावेळेसच्या राजांचे सोन्याच्या मोहरा ठेवल्या जातात, माणिक मोती ठेवल्या जातात आणि अशा पद्धतीने ते मातीचं मडकं जे असते त्याचं तोंड बांधून मग त्या स्पेसमध्ये ते मडकं ठेवायचं आणि वरून उर्वरित 20% बांधकाम पूर्ण करायचं. अशा पद्धतीने त्या बुद्ध अस्थि स्तूपांची निर्मिती झाली होती. ज्या वेळेस भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर जवळपास 200-250 वर्षानंतर सम्राट अशोकाने बुद्ध धम्माचा स्वीकार केला होता. तर बुद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतर त्याचा नंतर संपूर्ण जीवन सम्राट अशोकाने बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसाराकरिता व्यतीत केलं. काय काय कामं केली सम्राट अशोकाने? अनेक कामं केली बघा. त्या अनेक धम्म कार्यांपैकी एक धम्म कार्य आजही आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहू शकतो, जे अशोकाने केलेलं आहे. ते धम्म कार्य म्हणजे सम्राट अशोकाने भगवान बुद्धांच्या अस्थींवर निर्माण झालेले जे 8 स्तूप होते त्यापैकी 7 स्तूपांचं पुन्हा उत्खनन केलं. फक्त रामग्रामचे जे कोलीय होते, ते नागवंशी होते, त्यांनी अस्थीचं त्या स्तूपाचं परत उत्खनन करू दिलं नाही. तो शांततेने परत आला, पण बाकीच्या 7 स्तूपांचं त्याने परत उत्खनन केलं. त्या बुद्ध अस्थी जमा केल्या, एकत्रित केल्या, पाटलीपुत्राला घेऊन आला, त्याची पूजा केली आणि बांधवांनो बघा, अशोकाचं धम्म कार्य त्या बुद्ध अस्थींचे सम्राट अशोकाने असे छोटे 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 84,000 भाग केले बघा. किती? 84,000 भाग केले. का? कारण भगवान बुद्धांचा जो सद्धम्मा आहे त्या सद्धम्मामध्ये एकूण 84,000 धम्मस्कंद आहेत. त्यापैकी स्वतः भगवान बुद्धांनी 82,000 धम्मस्कंधांचा उपदेश केला आणि बाकी त्यांचे जे अग्रश्रावक होते त्यांनी 2,000 धम्मस्कंधांचा उपदेश केला. सद्धम्म हा 84,000 धम्मस्कंधांचा तयार झालेला आहे. याचं प्रतीक म्हणून सम्राट अशोकाने त्या बुद्ध अस्थींचे असे छोटे 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 84,000 भाग केले आणि त्या 84,000 बुद्ध अस्थींवरती या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये 84,000 स्तूप निर्माण केले. 84,000 स्तूप. आणि जम्बूद्वीप म्हणजे काय, फक्त भारतच नाही, अफगाणिस्तान, आजचं हे पाकिस्तान, कझाकिस्तान, भारत, त्यानंतर नेपाळचा थोडासा पट्टा, या संपूर्ण प्रदेशाला बुद्ध काळामध्ये, अशोकाच्या काळामध्ये जम्बूद्वीप म्हणायचे. या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये सम्राट अशोकाने 84,000 बुद्ध अस्थी स्तूपांची निर्मिती केली. त्यापैकी काही स्तूप आजही पाहायला मिळतात, पण काही स्तूप जमिनीखाली गडप झालेत बघा.
त्यांना जे सोशल मीडियावरती आहे त्यांना माहीत असेल, काही दिवसांपूर्वी बघा, महिन्यांपूर्वी आपले जे बाळासाहेब आंबेडकर आहेत त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक अपील केली होती की सम्राट अशोकाने निर्माण केलेले 84,000 स्तूप कुठे गेले त्याचा पत्ता लावा. जे सोशल मीडियावरती आहेत त्यांना माहीत असेल, कारण अशोकाने निर्माण केलेले हे 84,000 स्तूप आज कुठे आहेत माहीत नाही. काही स्तूप जमिनीखाली गडप झालेले आहेत, काही स्तूप कुठे आहेत त्याचा अजूनही थांग पत्ता लागलेला नाही. काही स्तूपांची विटंबना झाली बघा. एक स्तूप बघा, आणखीन तुम्हाला सांगतो, पवनी माहिती तुम्हाला, भंडाराजवळ पवनी आहे. पवनीमध्ये पण एक स्तूप आहे बघा. पण बघा, दुर्भाग्य वगैरे मानत नाही, पण प्रतिक्रांती बघा, त्या बुद्ध अस्थि स्तूपावर एक पहाड निर्माण झालेला आहे, त्याच्यावरती गवत वगैरे निर्माण झालं आणि त्याच्यावरती एका हिंदू देवाचं मंदिर तयार झालं. तर ते तुम्ही तुमच्याकडे जर कोणी गेलं पाहून तर बघा नक्की. असे हे स्तूप आहेत बघा. यापैकी काही स्तूप आजही पाहायला मिळतात. जसं सांचीचा स्तूप आहे, कोणी कोणी बघितला सांचीचा स्तूप? या 84,000 स्तूपांपैकी एक चांगल्या अवस्थेमध्ये असलेला सांचीचा स्तूप आहे. असाच एक स्तूप सम्राट अशोकाने सारनाथ मध्ये पण निर्माण केला होता. तुम्ही जर सारनाथला गेलात तर सारनाथ मध्ये एक स्तूप, भव्य दिव्य स्तूप पाहायला मिळतो, ज्याला धम्मेक स्तूप म्हणतात. धम्मेक स्तूप, तो धम्मेक स्तूप भगवान बुद्धांच्या धम्मचक्र प्रवर्तनाचं प्रतीक म्हणून त्या धम्मेक स्तूपाची निर्मिती सम्राट अशोकाने सारनाथच्या मुरुगदाय वनामध्ये केली होती. तुमच्यापैकी जे जे सारनाथला गेलेत त्यांनी तो स्तूप नक्की बघितला असेल बघा. त्यात धम्मेक स्तूपापासून केवळ 50 मीटर अंतरावरती तसाच तेवढ्याच उंचीचा, तेवढाच भव्य दिव्य आणखीन एक स्तूप निर्माण केला होता सम्राट अशोकाने. त्या स्तूपाचं नाव होतं धम्म राजिका स्तूप. त्या स्तूपामध्ये तो जो स्तूप होता बघा, तो स्तूप आज पाहायला मिळत नाही, फक्त त्या स्तूपाचे बेसमेंट पाहायला मिळतात. तुम्ही जर तिथे जर अभ्यास केला, जाऊन तिथे बघितलं तर फक्त आता बेसमेंट आहे, वरच्या स्तूपाचा सगळं अवशेष नष्ट झालेले आहेत. इतिहास आहे की सम्राट अशोकाने जे 84,000 बुद्ध अस्थि स्तूप निर्माण केले होते त्यापैकी हा एक धम्मराजिका स्तूप होता. त्या धम्मराजिका स्तूपाचे भग्नावशेष, त्याचा पाया आजही सारनाथच्या मृगदाय वनामध्ये अगदी त्या धम्मेक स्तूपापासून 50 मीटर अंतरावरती आजही पाहायला मिळतो बघा. त्या धम्मेक स्तूपाकडे बघितल्यानंतर तुम्ही कल्पना करू शकता की ज्या वेळेस 2200 वर्षांपूर्वी सम्राट अशोकाने हा स्तूप इथे निर्माण केला असेल, किती भव्य दिव्य स्तूप असेल होतो. त्या धम्मेक स्तूपाची प्रतिकृती बघा तुम्ही, किती भव्य दिव्य असेल. पण बांधवांनो, तो स्तूप पूर्ण भग्न झालेला आहे. इतिहासात सांगितलेला आहे की वाराणसीचा एक राजा होता, महाराज होता चैत्यसिंह. त्या चैत्यसिंह राजाने तो धम्म राजिका स्तूप पूर्णपणे तोडल्यानंतर त्याच्या विटा बाहेर काढल्या. त्या विटांचा वापर करून त्याने स्वतःचा महल बांधला. आजही तो महल त्या वाराणसीमध्ये आहे, चैत्यसिंह महाराजाचा. त्या विटा सगळ्या बाहेर काढल्या, तो स्तूप तोडला. स्तूप तोडल्यानंतर त्याच्यामध्ये त्याला मातीचं मडकं सापडलं. त्याने त्या मातीचं मडकं उघडलं, पाहतो तर काय, त्याच्यामध्ये सोनं, नाणे, माणिक मोती होतं आणि थोड्या अस्थी होत्या, बुद्धाच्या अस्थी. त्याला समजलं नाही हे नेमकं आहे काय. माणिक मोती जवळ ठेवलं आणि माठासह, त्या मडक्यासह बुद्धाच्या अस्थी त्याने गंगा नदीमध्ये प्रवाहित करून टाकल्या. आणि अशा पद्धतीने बघा, बुद्ध अस्थी त्या गंगा नदीमध्ये प्रवाहित झालेल्या आहे. म्हणून लक्षात ठेवा, गंगा नदीमध्ये बुद्ध अस्थी आहेत. म्हणजे गंगा नदी जी आहे भारताची, त्याच्यामध्ये बुद्ध अस्थी प्रवाहित झालेले आहेत. जरी बुद्ध अस्थी आज त्याचं अस्तित्व आपल्याला डोळ्याने पाहायला मिळत नाही, पण बांधवांनो, इतिहास आहे तो धम्मराजिका स्तूप. तर हा इतिहास आहे बघा. तो धम्मराजिका स्तूप तो अशोकाने निर्माण केला. तोच धम्मराजिका इतिहास आहे. ते धम्मराजिका नाव घेऊन तुम्ही या बुद्ध विहाराला धम्मराजिका नाव दिलेलं आहे. धम्मराजिका म्हणजे धम्माचा राजा. आणि धम्माचा राजा कोण आहे तर प्रत्यक्ष तथागत सम्यक संबुद्ध यांना धम्मराजा म्हणतात. म्हणून त्या स्तूपाला धम्मराजिका म्हणतात. आणि आपण या विहाराला दिलेलं नाव सुद्धा आहे धम्मराजिका विहार आहे बघा. इतकं सुंदर विहार, तेवढंच सुंदर ही बुद्ध मूर्ती बघा.
धम्मचक्र प्रवर्तन अवस्थेमध्ये मुद्रेमध्ये असलेली तथागतांचं सुंदर असे बुद्ध रूप आहे, अतिशय सुंदर आहे. तर आज याच धम्म राजिका बुद्ध विहारामध्ये हा आपला संपूर्ण धम्म संस्काराचा कार्यक्रम आपण संपन्न करीत आहोत. आपण फार पुण्यवान आहात बघा, आपण सर्वच फार पुण्यवान आहोत. म्हणजे केवळ आपल्याकडे धन, गाडी, बंगला, बँक बॅलेन्स, नोकर चाकर, अमाप संपत्ती आहे म्हणून मी तुम्हाला पुण्यवान म्हणत नाही. म्हणजे माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे, भरपूर संपत्ती आहे म्हणून मी तुम्हाला पुण्यवान समजत नाही. मी आपल्याला पुण्यवान यासाठी म्हणतो की आपल्याला आज स्वाभिमानानं बुद्धाचा धम्म आचरण करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. आणि ज्यांच्यामुळे ही संधी प्राप्त झाली ते महामानव, आपल्या सर्वांचे उद्धार करते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की ज्यांचे अनंत आपल्यावरती उपकार आहेत, अनंत उपकार आहेत, अनंत. म्हणजे एवढे उपकार आहेत, एवढे उपकार आहेत. एकदा आई वडिलांचे की ज्याने जन्म दिला, बांधवांनो त्यांचे तरी उपकार फेडता येतील या जन्मामध्ये, परंतु बाबासाहेबांचे जे एवढे उपकार आपल्यावरती आहेत, या उपकाराची परतफेड कधीच होऊ शकत नाही. म्हणजे विचार करा स्वतःचा, आपण किती पुण्यवान लोक आहोत की इतकं बघा आपल्याला या जीवनामध्ये बुद्धाचा धम्म आचरण करण्याची संधी उपलब्ध झाली. बघा किती आपण पुण्यवान लोक आहोत. असे अनेक लोक या आपल्या आजूबाजूला आहेत, अनेक लोक आहेत की ज्यांना बुद्ध माहित नाहीये, ज्यांना धम्म माहित नाही, ज्यांना पुण्य माहित नाही. अंधश्रद्धेला ते धर्म समजतात, अंधभक्तीला धर्म समजतात. ज्यांच्याकडे विज्ञान नाहीये, बुद्धी नाहीये, म्हणजे बुद्धी सुसंगतपणा नाहीये, तर बिचारे बघा त्यांच्याकडे बघितल्यानंतर तुम्ही स्वतःच चिंतन करा की आपण किती पुण्यवान आहोत की एकीकडे आपल्या आजूबाजूला सगळी लोक अंधश्रद्धेमध्ये जीवन जगतात, अंधभक्तीमध्ये जीवन जगतात, मिथ्या दृष्टीमध्ये जीवन जगतात. अशा समाजात किंवा अशा लोकसमुदायामध्ये आपण विज्ञानवादी असलेला, बुद्धी सुसंगत असलेला, पूर्ण सायंटिफिक असलेला बुद्धाचा धम्म आचरणामध्ये आणत आहोत. विज्ञानवादी आहोत आपण, बुद्धी सुसंगत आहोत आपण. उघड्या डोळ्यांनी किंवा बंद डोळ्यांनी सुद्धा सहज कोणत्या गोष्टीवरती विश्वास ठेवत नाही. आज तुम्ही एखाद्याला सहज म्हणा, तुझी जर इच्छा पूर्ण करायची असेल तर अमक्या ढमक्या ठिकाणी एक देव आहे, तिथे जा, नारळ फोड, तुझी इच्छा पूर्ण होईल. अमक्या ढमक्या ठिकाणी एक बाबा बुवा राहतो, त्याची समाधी आहे, तिथे जा, हार अर्पण कर, तुझी इच्छा पूर्ण होईल. लोक लगेच बळी पडतात की नाही? अरे हो म्हणतात, खरोखर म्हणतात. बघा चमत्कार झाला, नमस्कार करतात. चमत्कार को है ना, असं चमत्कार को नमस्कार, अशी आपल्याकडची प्रथा आहे बघा. लोक लगेच, म्हणजे बिलकुलही विचार करत नाही की ज्या मार्गाचं आचरण मी करत आहो तो मार्ग, तो धर्म माझ्या कल्याणाचा आहे की नाही, विचार करत नाहीत. त्याच्यामध्ये अंधश्रद्धा आहे, अंधभक्ती आहे, मिथ्यादृष्टी आहे, बिलकुल विचार करत नाही. बघा बिलकुल विचार करत नाही. पण बघा बरं, भगवान बुद्धांनी किती मोठं स्वातंत्र्य दिलं आपल्याला. स्वातंत्र्य म्हणजे कोणतं? म्हणजे 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य, ते तर फक्त राजकीय आहे हो. तुम्हाला बुद्धी स्वातंत्र्य दिले ना, बुद्धीचं स्वातंत्र्य. मी सांगतो म्हणून नाही, मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका, तुम्ही स्वतः याचं आचरण करा. गाणं आहे नाही, मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. एही पस्सिको, धम्मातला हा सर्वात मोठा गुण आहे. एही पस्सिको, या आणि पहा, स्वतः अनुभव घ्या. मी सांगतो म्हणून नाही, मी सांगतो म्हणून नाही, त्याचं आचरण करा, प्रत्यक्ष अनुभव घ्या. हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे. तर भगवान बुद्धांनी या सगळ्या मानवी जीवनाचं चिंतन केलं, चिंतन केलं, चिंतन केलं आणि सरते शेवटी या जीवनाचं चिंतन करून आपल्या सर्वांच्या उद्धाराकरिता, मानव जातीच्या दुःखमुक्तीकरिता तथागतांनी सद्धम्माचा उपदेश दिला. सद्धम्माचा उपदेश, दुःखमुक्तीचा मार्ग. आता जर काही लोकांनी विचारलं, भगवान बुद्धांनी दुःखमुक्तीचा मार्ग सांगितलेला आहे,
सांगा बरं कोणता मार्ग आहे? बुद्धाने जो उपदेश केला, ज्याला आपण सद्धम्माचा उपदेश म्हणतो, दुःखमुक्तीचा मार्ग म्हणतो, सांगा बरं शॉर्टकट मध्ये कोणाला सांगता येईल का? तर काही लोक म्हणते तुम्ही आता असता बोलले भगवान बुद्धांची 84,000 धम्मस्कंधांचं सद्धम्मा आहे, एवढे 84,000 उपदेश आम्ही कधी वाचायचे? आम्ही जर म्हटलं त्रिपिटक आणा, आपलं बौद्ध धर्माचा ग्रंथ समुदाय आहे, त्रिपिटक आणा, त्रिपिटक वाचा. आता काही लोक त्रिपिटक पण आणतील, त्रिपिटक वाचतीलही, पण ते समजेल कधी? परत तुम्हाला सुत्त पिटक वाचा, तुम्हाला सुत्त पिटक समजेल. अभिधम्म पिटक तिथं डोक्याच्या वरून जाईल. अभिधम्म पिटक फार कठीण आहे बघा. मग मला सांगा, भगवान बुद्धांनी जो दुःख मुक्तीचा मार्ग सांगितलेला आहे, हा दुःख मुक्तीचा मार्ग जर आपल्याला अल्प शब्दामध्ये म्हणजे सुस्पष्ट करायचा, अगदी अल्प शब्दामध्ये बांधवांनो, केवळ 3 शब्दामध्ये बुद्धांच्या दुःख मुक्तीचा मार्ग आपण सांगू शकतो. केवळ 3 शब्दामध्ये. 3 शब्द आहेत. म्हणजे बुद्धांच्या 84,000 धम्मस्कंधांचा सार किंवा भगवान बुद्धाच्या सद्धम्माच्या, भगवान बुद्धाच्या दुःख मुक्तीच्या ज्ञानाचा सार केवळ या 3 शब्दामध्ये आहे. 3 शब्द जे बुद्धाचा दुःख मुक्तीचा मार्ग आहे, हे 3 शब्द आहेत, 3 तत्व आहेत. पहिलं तत्व आहे शील, दुसरं तत्व आहे समाधी, तिसरं तत्व आहे प्रज्ञा. बस झाला विषय. 3 शब्दामध्ये आहेत, शील, समाधी आणि प्रज्ञा. म्हणजे बुद्धाच्या सगळ्या सद्धम्माचा सार आहे शील, समाधी, प्रज्ञामध्ये. 84,000 धम्मस्कंधांचा सार आहे शील, समाधी, प्रज्ञामध्ये. बांधवांनो, तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला, केवळ एवढंच सांगा की बुद्धाचा दुःखमुक्तीचा मार्ग या 3 शब्दांमध्ये आहे, शील, समाधी आणि प्रज्ञा. शील, समाधी आणि प्रज्ञा या 3 तत्वांना खूप चांगल्या प्रकारे समजून घ्या. या 3 तत्वांना खूप चांगल्या प्रकारे समजून घ्या, त्याला आचरणामध्ये आणा. कारण बांधवांनो, हे 3 शब्द आहेत, हे 3च तत्व आहेत, हे तुमच्या दुःख मुक्तीचा मार्ग आहे. 3 शब्द आहेत. शील म्हणजे सदाचारी जीवन जगा, शील पालन करा. त्यानंतर समाधी म्हणजे चित्ताची एकाग्रता. कोणत्या चित्ताची? चांगलं मन, कुशल मन, कुशल मनाची, कुशल चित्ताची एकाग्रता. समाधी आणि प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे दुःखमुक्तीचं ज्ञान उत्पन्न होणे, त्याला म्हणतात प्रज्ञा. बांधवांनो, हाच आहे दुःखमुक्तीचा मार्ग, शील, समाधी, प्रज्ञा. तर आज बघा, या मानवी जीवनामध्ये म्हणजे आपल्यासाठी बाबासाहेब आंबेडकर प्रमाण आहेत, बरोबर आहे. आपण जे बौद्ध म्हणून जीवन जगत आहोत, कोणामुळे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. कारण बाबासाहेबांवरती आपला सर्वांचा विश्वास होता. बाबासाहेबांनी म्हटलं की ज्यांना ज्यांना बौद्ध धर्माचा स्वीकार करायचा आहे, त्या सर्वांनी नागपूरला या. तर आपल्या लोकांचा विश्वास बघा. आपले एकतर त्या पिढीतले लोक, 1956चे लोक, आपली पिढी अडाणी होती, अशिक्षित होती, समजत नव्हतं कोणता धर्म चांगला, कोणता धर्म वाईट, कोणता मार्ग चांगला. तर बाबासाहेबांवरती विश्वास होता ना, बाबासाहेबांवर विश्वास होता. बाबासाहेबाच्या केवळ एका शब्दामुळे सगळा लाखो समाज नागपूरला गेला, बाबासाहेबांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. एवढंच काय, बाबासाहेब म्हणतात चंद्रमणी भंतेजींकडून बाबासाहेब आंबेडकर बुद्ध धर्माची दीक्षा घेतात, बौद्ध होतात. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, ती पण बौद्ध होते. त्यानंतर असं माईक समोर उभे होतात आणि त्या जमलेल्या लाखो लोकांना काय म्हणतात की बांधवांनो, मी बौद्ध झालो. काय म्हणतात बाबासाहेब? बांधवांनो, मी बौद्ध झालेलो आहे. आता ज्यांना ज्यांना बौद्ध व्हायचं आहे त्यांनी आपला एक हात वर करावा. त्या लोकांचा विश्वास बघा हो बाबासाहेबांवर. त्या लोकांचा विश्वास. बाबासाहेब म्हणतात एक हात वर करा, हो लोकांनी दोन्ही हात वर केले. एवढा बघा बाबासाहेबांवरती विश्वास लोकांचा. जरी ती पिढी अडाणी असेल, ती 1956ची पिढी अडाणी होती, अशिक्षित होती, पण बाबासाहेबांवरती पूर्ण विश्वास होता. कारण त्या गर्दीमध्ये असणारा प्रत्येक व्यक्तीला माहित होतं की ह्या स्टेजवर जो महामानव आहे ना, जो आपल्याला एक हात वर करण्यासाठी बोलतोय, हा महामानव आपल्याला जिथे कुठे ज्या कोणत्या धर्मात घेऊन जाईल
ते आपल्या कल्याणातच असेल, ते आपल्या सुखाचा हितातच असेल, हा विश्वास होता बघा बांधवांनो. त्या 56 मधल्या पिढीचा विश्वास होता. आज त्याच पिढीमध्ये आपण आहोत, आज त्याच पिढीचे आहोत. पण काही लोक जरा जास्तच विद्वान झाली बघा. 2-4 पुस्तकं वाचतात आणि स्वतःला बाबासाहेबांपेक्षा पण विद्वान समजतात. आहेत बरेचसे लोक. तर मी म्हणतो, अरे जीवनभर पर्यंत जरी आपण ग्रंथ वाचन केलं, सगळ्या समुद्रातलं पाणी जरी पिलं, तेवढं ज्ञान जरी घेतलं, तरी बाबासाहेबाची पायधूळ आपण होऊ शकतो का? पायधूळ जाऊ द्या, नखाची धूळ पण होऊ शकतो का? आपण होऊ शकतो का? नाही ना बांधवांनो. बाबासाहेब बोधिसत्व होते, म्हणून एका बोधिसत्वाच्या कार्यप्रणालीवरती अविश्वास दाखवू नका. बाबासाहेबाचा प्रत्येक संदेश हा केवळ बुद्धाचाच संदेश असतो बघा. फक्त परिस्थिती वेगळी असते, शब्द वेगळे असतात, वचन वेगळे असतात, पण त्याचा मतित अर्थ एकच असतो बघा, एकच असतो. जसं बघा बाबासाहेबांचं एक वचन आहे. कोणतं? बाबासाहेबांचं एक वचन आहे, 100 दिवस काय 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघासारखे जगा. बाबासाहेबांनी परिस्थितीला अनुसरून आपल्या लोकांना जागृत करण्यासाठी हे वचन बोलले की 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघासारखे जगा. हेच वचन भगवान बुद्धांचं सुद्धा आहे. फक्त परिस्थिती बदललेली आहे, शब्द बदललेले आहेत. बुद्ध सुद्धा म्हणतात, हजारो दिवस म्हणजे शेकडो दिवस तुम्ही किती जगले याला महत्व नाहीये, तुम्ही कसे जगले याला जास्त महत्व आहे. पण बघा बरं, मती तर सारखाच आहे की नाही? म्हणजे बाबासाहेबांना पण हे सांगायचं होतं की तुम्ही कितीही दिवस जगा, पण गुलामासारखं जगू नका, मानसिक गुलामीमध्ये जगू नका, वैचारिक गुलामीमध्ये जगू नका. त्यापेक्षा तुम्ही स्वाभिमानानं जगा, हे बाबासाहेबांना सांगायचं होतं. भगवान बुद्ध सुद्धा हेच सांगतात ना, तुम्ही किती दिवस जगले, तुम्ही 50 वर्ष जगा, 80 वर्ष जगा, 100 वर्ष जगा, पण त्याच्यापेक्षा तुम्ही कसे जगले याला जास्त महत्व आहे. जीवनभर पर्यंत तुम्ही अंधश्रद्धाच पाळत बसले, त्या जीवनाला महत्व आहे का? जीवनभर मरेपर्यंत तुम्ही केवळ आणि केवळ पाप आणि पुण्य न समजता पाप कर्मच करत गेले, पुण्य काहीच केलं नाही, अशा जीवनाला काही अर्थ आहे का? बांधवांनो, असं जीवन निरर्थक आहे, व्यर्थ आहे. म्हणून बुद्धाच्या तत्वज्ञानाला अनुसरूनच एक बोधिसत्व आपली उद्घोषणा करतो, आपला उपदेश करतो बघा. तसंच बाबासाहेबांचं एक आणखीन वचन आहे. कोणतं? खूप सुप्रसिद्ध आहे बघा. बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांकरिता आणि आपल्या समाजाकरिता हा महत्वाचा मूलमंत्र दिला. बाबासाहेबांचा मूलमंत्र आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बरोबर आहे? बाबासाहेबांचा एका बोधिसत्वाचा मूलमंत्र आहे बघा. बांधवांनो, मी तुम्हाला अगोदर पण बोललेलो आहे की एक बोधिसत्व जेव्हा एखादा मूलमंत्र देतो, एखादं तत्व सांगतो, ते मूलमंत्र, ते तत्व हे बुद्ध धम्माला किंवा बुद्धाच्या तत्वज्ञानाला अनुसरूनच असतात. जिथे बाबासाहेब म्हणतात ना, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, आपल्या समाजाकरिता दिला आहे, तर आपण त्याचा अर्थ काय काढला? बाबासाहेब म्हणतात शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, तर आपल्या समाजातील विद्वान लोकांनी त्याचा अर्थ काय काढला? शिका म्हणजे शिका. शाळेमध्ये ऍडमिशन घ्या, बॅग उचला, पुस्तकं भरा, चला शिका. 10वी शिका, 12वी शिका, ग्रॅज्युएशन शिका, नंतर पीजी करा, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, वकील व्हा, जे व्हा, शिका, असा त्याचा अर्थ धरला बघा. संघटित व्हा म्हणजे काय? एका ठिकाणी या, संघटित व्हा, एका ठिकाणी या, संघटितपणे काम करायचं आपल्याला, एका ठिकाणी या, संघटन तयार करा, संघर्ष करा. तर कोणता संघर्ष करा? जातीवादी लोकांच्या विरोधात संघर्ष करा. कसं करावं संघर्ष? काही लोक म्हणतात तलवार उचला, तर काही लोक म्हणतात विचारांचे युद्ध करा. बरं ठीक आहे, बाबासाहेबांच्या शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बांधवांनो, बोधिसत्वाचा हा मूल मंत्र, बोधिसत्वाचा हा उपदेश आपल्या सर्वांच्या उद्धारासाठी आहे.
कारण एक महामानव त्यांच्या वचनामध्ये जे सांगतात त्याचा मतीत अर्थ फार वेगळा असतो बघा. त्यांना सांगायचं एक असते, त्यांचे वचन वेगळे असतात, पण त्या वचनामागचा मतीत अर्थ फार वेगळा असतो. म्हणून तो अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. नाहीतर काय होते की फक्त शब्दच आपण ग्रहण करतो. जसं एक शब्द आहे, कण रगडता वाळूचे तेलही गळे. ऐकलं का तुम्ही? म्हणायची कण रगडता वाळूचे तेलही गळे. आता तुम्ही वाळू आणा, रगडत बसा, अरे तेलच पडत नाहीये, तेलच पडत नाहीये. अरे खोटं बोलला तो कोणी बोलला तर खोटं बोलला. सांगणारा म्हणजे महामानव जे असतात, विद्वान जे असतात, ते सांगतात एक शब्द, पण त्याचा मतीत अर्थ फार वेगळा असतो बघा. कारण एक बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर जेव्हा म्हणतात, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बांधवांनो, यामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाचं तत्व शिकवलेलं आहे. बुद्धाचं तत्व बाबासाहेब म्हणतात शिका. अरे पण काय शिका? शिका पण आपल्याला शिकायचं काय आहे? हे 4 भिंतीत शिक्षण तेवढ्या पुरतं बाबासाहेब म्हटलं का शिका म्हणून? तेवढ्या पुरतंच का? 10वी 12वी ग्रॅज्युएशन झालं बस झालं, शिकलो का आपण? बाबासाहेबांच्या शिका या शब्दाचा अर्थ एवढाच आहे का? संकुचित एवढाच अर्थ आहे का? नाही बांधवांनो, बाबासाहेबांच्या शिका या मूल मंत्राचा अर्थ एवढाच नाहीये. बाबासाहेबांनी आपल्याला जीवन सुद्धा शिकण्यासाठी सांगितले. जीवन हे मानवी जीवन कसं जगावं हे सुद्धा तुम्ही शिकलं पाहिजे. तुम्ही या मानवी जीवनामध्ये कसं जगावं हे सुद्धा शिकलं पाहिजे. तर एकीकडे बघा, बुद्धांनी दुःख मुक्तीचा मार्ग सांगितला. दुःख मुक्तीच्या मार्गात पहिलं तत्व सांगितलं. काय सांगितलं? शील. तर बाबासाहेब म्हणतात शिका. काय शिका? शील पालन करणं शिका. हे बाकीचं एज्युकेशन आवश्यक आहेच हो, पण शील पालन करणं शिका. शील पालन करणं शिका. दुसऱ्यांबद्दल मैत्री भावना करणं शिका. दान पुण्य करणं शिका. नैतिकतेचं आचरण करणं शिका. आपल्या वाणीने सत्य बोलणं शिका. दारू, बिडी, गांजा, मादक द्रव्याचं बिलकुल सेवन करायचं नाहीये. त्याला व्यर्थ करायचं हे तत्व शिका. बाबासाहेबांनी शिका सांगितलं की यासाठी हे मानवी जीवन फार मूल्यवान आहे. हे पुन्हा पुन्हा हे जीवन मिळत नाही. तर या जीवनामध्ये आल्यानंतर आपल्याला हे जीवन सदाचारी युक्त पद्धतीने जगता आलं पाहिजे. नाहीतर बघा किती लोक असे अभागी आहेत, हिंसा करतात बघा. ते शिकत नाहीत ना. ते म्हणजे वाईट गोष्टी शिकाव्या लागत नाहीत. वाईट जे लोक बघा शिव्या देतात ना, शिव्या, तर तुमच्याकडे भांडणं होत असतील ना? भांडणं होतात आणि चांगले चांगले शब्द पण वाहतात बघा तोंडानं. कुठं क्लासेस लावतात का? ते कुठे आहे का क्लासेस की या बा आमच्याकडे या, तुम्हाला शिव्या कशा द्यायच्या त्याचे क्लासेस लावत आहे का? असं काही कुठे शिकतात बरं मग हे? वाईट गोष्टी शिकण्याची गरज नाहीये. त्या वातावरणामध्ये माणूस गेला की बरोबर शिकतो हो. पण जे तुमच्या कामाचं आहे, तुमच्या भल्याचं आहे, तुमच्या दुःख मुक्तीचं आहे, ती गोष्ट तुम्हाला शिकावी लागेल. ती गोष्ट तुम्हाला जाणून बुजून तुम्हाला ग्रहण करावी लागेल. जागृतपूर्वक तुम्हाला शिकावी लागेल. नाहीतर बघा शेतामध्ये बिनकामाचं गांजर गवत आपोआपच येते की नाही? गांजर गवत शेतकरी पेरतो का? पण कुठून येते माहित नाही. बिनकामाचं असते बघा, ते आपोआपच येते. सगळं शेत नेस्त नाबूद करून टाकते. पण जे तुम्हाला पाहिजे शेतकऱ्याला धान्य, त्यासाठी पेरावं लागते. नांगरणी, वखरणी, डवरणी, कापणी, मळणी, बाकीच्या काही गोष्टी आहेत ते सगळं करावं लागते. तेव्हा जाऊन त्या शेतकऱ्याला धान्य मिळते. बांधवांनो, वाईट गोष्टीची चाल लवकर मिळते, पण चांगल्या गोष्टी शिकाव्या लागतात. बाबासाहेब म्हणतात ना शिका म्हणून. तर काय शिकायचं आपल्याला? शील पालन करणं शिका. पंचशिलेचं पालन करणं शिका. कारण आपल्या दुःखमुक्तीचा मार्ग आहे. आपण हे शिकणार नाही तर दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल कशी करणार तुम्ही? तर मैत्री भावना करणं शिका. प्राणी मात्रावरती मैत्री भावना करणं शिका. दान पुण्य कर्म करणं शिका. काही लोकांचा दानावरती विश्वास नाही हो. आपल्यातलेच काही लोक आहेत दानावरती विश्वास नाही बघा. काय म्हणतात? ते काय होते दान दिल्यानं? शिकायचं जर नसते त्यांना, पण दुसऱ्यांना की नाही डिमोट करतात. काय होते दान दिल्यानं? काय होते भंतीला दान दिल्यानं? काय होते? काही नाही दान दिल्यानं.
असं डिमोट करतात बघा. म्हणून बांधवांनो, चांगल्या प्रकारे शिका, दान देणं शिका, नैतिक जीवन जगणं शिका, फार आवश्यक आहे बघा. नैतिकतेचं पालन करा. पती पत्नींनी एकमेकांसोबत प्रामाणिक राहणं शिका. पती पत्नींनी एकमेकांचा सन्मान करणं शिका. पती पत्नींनी एकमेकांचा अपमान होईल असं वागणार नाही असं शिका. पती पत्नींनी एकमेकांसोबत नैतिकतेचं आचरण करणं शिका. तेच म्हणतात कामे सुमिच्छाचारा वेरमणे. आपल्या वाणीने सत्य बोलणं शिका. आपल्या वाणीने कोणाची निंदा करू नका, वाणीने कटू वचन बोलू नका, कोणाला शिव्या देऊ नका, निरर्थक बडबड करू नका. वाणीने सत्य वचन बोलणं शिका. आणि सर्वात महत्वाचं आहे, आपल्या जीवनामध्ये एक तत्व फार महत्वाचं शिका, तुमच्या कल्याणाचं आहे. आपल्या जीवनात नशा, कोणतीही नशा असो, करणार नाही हे तत्व शिका. सूरा मेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी सिक्खापदं समाधी. आम्ही बांधवांनो शिका. बाबासाहेबाचं वचन आहे, पण शिका. काय शिकायचं आहे? बुद्धाचं शील शिका. दैनंदिन जीवनामध्ये पंचशील पालन करायचं शिका. दर महिन्याला पौर्णिमा, अष्टमी, पौर्णिमा, दोन्ही अष्टमी, चतुर्दशी, अमावस्या अशा चारही दिनी अष्टशील उपोषित व्रताचं पालन करणं शिका. शील पालन करणं शिका. धम्माचं आचरण करणं शिका. जर बघा, समाजामध्ये जर प्रत्येकाने बाबासाहेबाचा शिका या वचनाला शील ग्रहण करून शिकलं तर भलं होणार की नाही? होणार की नाही भलं? आणि जर आपण त्याची व्याख्या समुचित केली, बस बाबासाहेबांनी शिका म्हटलं, झालं मी शिकलो, झालो मी ग्रॅज्युएट. मग असे ग्रॅज्युएट तर रस्त्याने भर फिरू लागले ना हो. रस्त्यानेच काय, रस्त्याच्या कडेला काही पडलेले दिसतात, असतात की नाही? कुठे गेला शिका? मग बाबासाहेबांच्या शिका याचा अर्थ फक्त चार भिंती शिक्षण नाहीये. इंजिनियर, वकील शिक तेवढे पुरतं नाहीये. जीवन कसं जगावं हे शिका. कारण बाबासाहेब बोधिसत्व होते आणि बोधिसत्व बुद्धाचंच वचन सांगतात. म्हणून बांधवांनो, बाबासाहेबांच्या शिका हा मूलमंत्रामध्ये स्वतःला शीलवान बनणं शिका. लक्षात तुम्हाला? शीलवान बना. बाबासाहेब म्हणतात संघटित व्हा. संघटित व्हा. तुम्ही संघटित कधी व्हाल? संघ आहे ना आपल्याकडे. अरे भिक्षू भिक्षुणींचा संघ आहे, उपासक उपासिकांचा संघ आहे. मग हा संघ आहे, मग हा संघ जर संघटित करायचा असेल, संघ कुणाचा आहे? भिक्षू भिक्षुणींचा आहे, उपासक उपासिकांचा आहे. हा संघ एकत्रित कधी राहील? जेव्हा सगळे उपासक आणि उपासिका, सगळेजण भिक्षू भिक्षुणी, उपासक उपासिका त्यांच्या त्यांच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करतील, ते संघटित होतील. बघा बरोबर आहे की नाही? आता ज्याला जो हिंसा करतो, हिंसक भावना करणार, हिंसा करणारा, त्याला जर म्हटलं मैत्री भावना कर, त्याला आवडेल का? विहारामध्ये येत नाहीत ते लोक. ज्यांना दान देण्याची सवयच नाही आहे ते विहारामध्ये येत नाहीत. जे लोक व्यभिचारी आहेत, त्यांना नैतिकतेचं बोललं ना, त्यांना राग येतो. बघा असं जर असेल तर ते लोक संघटित कसे होतील? संघटन तर होते हो, चोरांचं संघटन होते, होते की नाही? चोरांचं संघटन होते. काही काही लोकांना सवय असते चुगल्या करायची. चार जणी एका ठिकाणी आल्या, तुमच्याकडे नसेल असं काही, तुम्ही सगळे चांगले लोक, चार जणी एका ठिकाणी आल्या, झाला कार्यक्रम सुरू. संघटन बघा, संघटन ती कशी आहे? तिचं कसं झालं, हे कसं झालं, अहो माय झालं सुरू. बघा इकडच्या भाषेत सांगतो तुम्हाला, अरे हे संघटन आपल्या कामाचं नाहीये, हे असं संघटन तुमच्या हिताचं नाहीये, हे संघटन तुमच्या दुःखाचं कारण ठरते हो. असं संघटन नको. संघटन कोणतं पाहिजे? अरे बुद्ध विहारात येणाऱ्या उपासक उपासिका, पंचशीलधारी उपासिकांचा संघ, पंचशीलधारी उपासिकांचा संघ, अष्टशील उपोषित व्रतधारी उपासक उपासिकांचा संघ. किती छान वाटते हो. आणि जर खरंच तुमच्यामध्ये जर शील धारण करणारे शीलवान लोकांचा जर संघ असेल, त्यांचं कल्याणच होईल ना. शीलवान लोक जर असतील तर त्यांचं कल्याणच होईल की नाही? म्हणून आपल्यामध्ये संघटन असावं. पण संघटन कधी होईल? फक्त शरीर रूपानं आपण विहारामध्ये आलो एवढ्यावर संघटन होत नाही. त्यासाठी विचार सुद्धा एकासारखे, विचार सुद्धा आपले एक असले पाहिजे.
आपली नीतिमत्ता सुद्धा एक असली पाहिजे, आपली श्रद्धा सुद्धा एक असली पाहिजे, तरच बघा आपल्या सर्वांचं संघटन एक होते. तर जे लोक शीलवान आहेत, सदाचारी आहेत, बघा ते लोक बरोबर एका ठिकाणी येतात. बघा बरोबर एका ठिकाणी येतात. बुद्ध काळामध्ये सुद्धा, भगवान बुद्धांच्या काळामध्ये म्हणजे एक बुद्ध म्हणतात भिक्षूंनो, ते बघा म्हणतात ते भिक्षू संघ बघा, तर भिक्षू लोक बघतात, हो भगवान तिकडे भिक्खू आहे, तिथे बघा ते सारीपुत्त आहेत, हो म्हणते, हो भगवान सारीपुत्त आहेत, आणि त्यांच्या सोबत जे भिक्खू आहेत ते सगळेच भिक्षू हे प्रज्ञावान भिक्षू आहेत. कारण हे बरोबर अट्रॅक्ट होते बघा, कारण सारीपुत्त म्हणते हे प्रज्ञाचक्षू होते, प्रज्ञावान होते, तर बरोबर जे जे प्रज्ञावान होते की नाही ते सगळे भिक्षू त्यांच्या सोबत येतात बघा. महाकाश्यप भंतेजी हे धुतांगधारी होते, तर त्यांच्यासोबत जे जे होते ना ते सगळे धुतांगधारी भिक्षू होते बघा. सगळे म्हणजे बरोबर बघा एका विचाराचे असतील तर बरोबर त्याचं संघटन तयार होते, आणि एक विचाराने ते लोक कामही करतात, कार्यही करतात, त्या सगळ्यांचं मंगल होते बघा, सगळ्यांचं मंगल होते. आणि म्हणून संघटन असावं, पण विचारांचं, चांगल्या विचारांचं, शील समाधी धम्माच्या विचारांचं संघटन असावं, हे बाबासाहेबाला अपेक्षित होतं. म्हणून शिका काय, शीलवान बना, संघटित व्हा. म्हणजे काय, शीलवान बनून, सदाचारी बनून, एकमुखाने एक विचाराने संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघर्ष कोणासोबत करायचा आहे बांधवांनो, आपल्या जीवनामधल्या शत्रूंसोबत आपल्याला संघर्ष करायचा आहे. शत्रू बाहेर नाहीये, बाहेर कोणी उभं नाही तलवार घेऊन तुम्हाला कापण्यासाठी. शत्रू तुमच्यामध्ये आहेत, शत्रू तुमच्या मनामध्ये आहेत. जे शत्रू तुमचं अहित करतात, जे शत्रू तुम्हाला दुःखी करतात, तुम्हाला दुःखमुक्त होऊ देत नाही, कोणते शत्रू आहेत, तर बुद्धाने सांगितलेलं आहे असे शत्रू आहेत की जे शत्रू तुम्हाला दुःखी करतात. राग आहे, द्वेष आहे, क्रोध आहे, मत्सर आहे, दुर्भावना आहे. बांधवांनो हे सगळे शत्रूच आहेत ना, हो हे सगळे शत्रू आहेत ना. या शत्रूंसोबत संघर्ष करा. तुम्ही या शत्रूंना हरविण्यासाठी संघर्ष करा. आपल्या सोबत आपल्या जीवनामध्ये हे शत्रू आहेत, हे शत्रू तुम्ही ओळखा. आपले शत्रू बाहेर नाही आहेत. तुम्ही बुद्धाचं वचन लक्षात ठेवा. आपण जर आपल्या चित्तामध्ये कोणाबद्दल राग उत्पन्न करतो, आपला शत्रू आहे, द्वेष उत्पन्न करतो, क्रोध उत्पन्न करतो, आणि त्या मानसिकतेने जर आपण कार्य करतो तर दुःख सुद्धा तुमचा पाठलाग तसंच करते, ज्याप्रमाणे बैलगाडीला जुंपलेल्या बैलांच्या पायांचा पाठलाग बैलगाडीची चाकं करतात. का बरं? दुःख आहे ना. शत्रूपासून तुम्हाला फक्त आणि फक्त दुःखच मिळेल. तर बांधवांनो संघर्ष करा. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे ना, संघर्ष करा. पण संघर्ष कसा करायचा तुम्हाला ते समजलं पाहिजे ना. तुमच्यात ते शहाणपण उत्पन्न झालं पाहिजे. त्याला प्रज्ञा म्हणतात. ही प्रज्ञा उत्पन्न झाली पाहिजे. तुम्हाला ते समजलं पाहिजे, अरे मी दुःखी आहे का, माझ्या दुःखाला मी कारणीभूत आहे. माझा सुख करता आणि माझा दुःख हरता मीच आहे, दुसरं कोणी नाहीये. आपण दुसऱ्यांवर खापर फोडतो बघा. तो मला तसाच बोलला म्हणून मी दुःखी आहे, ती मला तशीच बोलली म्हणून मी दुःखी आहे. म्हणजे आपण आपल्या सेट टॉप बॉक्स रिमोट दुसऱ्यांकडे दिला बघा. त्याने रागाचं बटन दाबलं, राग आला. त्याने द्वेषाचं बटन दाबलं, द्वेष आला. बांधवांनो दुसरं आपल्यासाठी कारणीभूत नाही आहेत. आपल्या दुःखाला आपणच कारणीभूत आहोत. म्हणून प्रज्ञावान बना, शहाणपणा उत्पन्न करा. आपल्या दुःखाला आपणच कारणीभूत आहोत. यासाठी राग, द्वेष, काम, क्रोध, मोह, माया, वासना, अहंकार, गर्व, लोभ, दुर्भावना हे सगळे शत्रू आहे, ज्याला मारसेना असं म्हणतात. या मारसेनेसोबत तुम्ही युद्ध करा, संघर्ष करा, याला हरवा. बघा संघर्ष करता करता जर तुम्ही रागाला जिंकलं तुमचं भलं होईल. रागाला जिंकणं म्हणजे काय? राग नष्ट करा, द्वेष नष्ट करा, ईर्ष्या, दुर्भावना नष्ट करा. अरे हा संघर्ष करा, ते तुमच्या कामाचा आहे, ते तुमच्या भल्याचा आहे. हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे. तर बाबासाहेबांच्या शिका, संघटित व्हा,
आणि संघर्ष करा, हा जो मूलमंत्र आहे, हा मूलमंत्र आपल्याला बुद्ध तत्वज्ञान शिकवून जातो. शिका म्हणजे काय? शील पालन करणं शिका, सदाचारी जीवन जगणं शिका. संघटित व्हा म्हणजे काय? मनाने एका ठिकाणी या. मनाने एका ठिकाणी या म्हणजे काय? समाधी, चांगल्या चित्ताची, कुशल चित्ताची एकाग्रता, समाधी, चांगलं मन ठेवा. एका ठिकाणी येण्यासाठी चांगलं मन आवश्यक आहे, ही समाधी आहे. आणि आपल्या चित्तातील सगळ्या विकारांचं नायनाट करण्यासाठी, विकार नष्ट करण्यासाठी संघर्ष करा. त्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलं संघर्ष करा. हा संघर्ष आपल्यासोबत, आपल्या शत्रूंसोबत आहे, बाहेरच्या शत्रूंसोबत नाही आहे. आणि म्हणून बांधवांनो, बोधिसत्वाचा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा मूलमंत्र आपण अशा पद्धतीने बुद्धाच्या तत्वज्ञानाला अनुसरून जर जाणला तर ते आपल्या सर्वांच्या कल्याणाचंच आहे, सर्वांच्या हिताचं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या या मूलमंत्राला खूप चांगल्या प्रकारे आपण जाणलं पाहिजे. केवळ परिस्थिती वेगळी असते, शब्द वेगळे असतात, वचन वेगळे असतात, पण त्याचा मतित अर्थ जो आहे हा एकच असतो. म्हणून भगवान बुद्धांच्या शील, समाधी, प्रज्ञा याच बुद्ध मंत्राला, त्या बुद्ध तत्वाला बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, याद्वारे आपल्या सर्वांना मूलमंत्र दिलेला आहे, हे तत्व शिकवलेलं आहे. तेव्हा आपण सर्व श्रद्धावान आहातच, यामध्ये बिलकुल दुमत नाही आहे. म्हणून आपण सर्वांनी आपल्या श्रद्धेला आणखीन द्विगुणित करावं. शीलवान बनण्याचा प्रयत्न करा, समाधीवान बनण्याचा प्रयत्न करा आणि प्रज्ञावान बनण्याचा प्रयत्न करा. हाच बाबासाहेबांचा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, आपल्या सर्वांच्या हिताकरिता आहे. तेव्हा अधिक न बोलता, उशीर झाल्यामुळे आणि पुन्हा भंतेजीची पण धम्मदेशना आपल्या सर्वांना ऐकायची आहे, अधिक न बोलता मी पुनश्च एकदा ताकसांडे परिवार ज्यांचं जन्मदिवस आणि रिटायरमेंटच्या निमित्ताने या ठिकाणी आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, असे गौतम ताकसांडे यांच्याबद्दल मी मंगलकामना अर्पण करतो. संपूर्ण ताकसांडे परिवार आणि आपण सर्व उपासक, उपासिका आणि बौद्ध महासभा बुद्धविहार कमिटी मारेगाव, जिल्हा यवतमाळ, आपल्या सर्वांच्या प्रती मी अनंत मंगलकामना अर्पण करून या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल.